श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा हा देवीच्या उपासनेचा एक दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. सोमवार 13 जानेवारी रोजी 2025मधील पहिली पौर्णिमा, पौष महिन्यातील पौर्णिमा. सोमवार 13 जानेवारी रोजी 2025 रोजी पहाटे 5:02 पौर्णिमा प्रारंभ होत असून याच दिवशी उत्तर रात्र 3:56 पौर्णिमा समाप्त होत आहे. म्हणजे 13 जानेवारी रोजी दिवसभर पौर्णिमा आहे. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा विविध दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. 2025ची पहिली पौर्णिमा कोणत्या राशींना शाकंभरी देवीचे आशीर्वाद, विविध लाभ, सुख, समाधान आणि समस्यातून दिलासा देणारी ठरू शकेल ते आपण आता जाणून घेऊया. यामध्ये पहिली रास आहे मेष. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला मोठे फायदे मिळू शकतात. अनेक समस्यातून दिलासा मिळू शकतो. घरगुती परिस्थिती आणि वातावरण सुधारण्यासाठी पूर्णपणे काम करा. नशिबाची आपल्याला पूर्ण साथ मिळेल. मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहू शकेल. दुसरी रास आहे ती वृषभ. शुभ सौभाग्य लाभून भाग्यवान ठरू शकाल. कामाशी संबंधित आपल्याला शुभ परिणाम दिसू लागतील. घरातील आणि बाहेरील सहकार्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये नवीन स्रोत निर्माण होतील. काही मोठे यश मिळू शकता. आपल्याला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. कर्क राशी. नवीन मित्र भेटू शकतात. एखाद्या जुन्या मित्राची भेट संस्मरणीय ठरू शकते. करिअरच्या क्षेत्रात आपल्याला फायदे मिळण्याची शक्यता आहे. मेहनत आणि समर्पणाबद्दल सर्वजण कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारीही आनंदी होतील. व्यवसायात नफा मिळण्याच्या सर्व शक्यता आहेत. आपण यश मिळवू शकता. पुरेसे पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. सिंह राशी. आपल्या कारकिर्दीत यश मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात काही मोठी जबाबदारी मिळू शकते. या काळात राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकेल. समाजात आपला आदर वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकेल. दीर्घकाळ मेहनतीचे किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचे सुखद परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही विशेष यश किंवा संधी आपल्याला मिळू शकते. पुढची रास आहे तूळ. सुखसोयीमध्ये आपल्या वाढ होऊ शकते. आपला आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतात. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो. रणनीती आपली यशस्वी होऊ शकतात. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. जोडीदारांसोबत आपण चांगला वेळ घालवू शकता. वृश्चिक राशी. आपले भाग्य उजळू शकते. भावंडासोबत वेळ चांगला जाऊ शकेल. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. अनेक समस्या आपल्या संपुष्टात येण्याचा मार्ग सापडू शकतो. समाजात आदर आणि सन्मान वाढू शकतो. कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. यामुळे आपल्या जीवनात आनंद आणि समाधान लाभू शकेल. मीन राशी. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. भविष्यासाठी सकारात्मक योजना बनवू शकता. करिअरबद्दल बोलायचे झाले तर हा काळ खूप छान जाणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. नेतृत्व कौशल्याच्या बळावर सकारात्मक परिणाम मिळू शकता. व्यवसायात नफा कमावण्याची संधी आपल्याला मिळू शकेल. आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आपले नाते अधिक घट्ट होऊ शकेल. अशा तऱ्हेने ही पौर्णिमा आपल्याला यशदायी ठरेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.